महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता अहिल्या होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा घेऊन आणि सर्वच विचाराच्या महापुरुषाचा वारसा घेऊन आज तहसील कार्यालयासमोर आटपाडी तालुक्याचे आणि वकील संघटनेचे बार असोसिएशनचे सचिव आदरणीय ॲडव्होकेट सचिन सातपुते साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजेवाडी येथील शासकीय इरिगेशन हद्दीतील गट नंबर 38 मध्ये काही माजी सैनिकांना जमिनी खसून खाण्यासाठी दिल्या होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने एक नावाचा उल्लेख करतो, पुन्हा दुसऱ्या नावाचा उल्लेख करतो मी। ज्ञानू बाबा हेगडे ह्या माजी सैनिकांना, ह्या माझ्या सैनिकांना देशासाठी स्वतःचं रक्त आटवलं आणि म्हणून रिटायर झाल्यानंतर शासनानं, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ह्या माजी सैनिकाला 5 एकर 38 नंबर मध्ये जमीन दिली आणि ती जमीन, त्या जमिनीमधून समाजकंटक तुकाराम कोल्हेकरचे कुटुंब, ह्यांनी हेगडे कुटुंबावर अन्याय अत्याचार करून, हाणमार करून त्या गावातून हाकलून दिलेलं आहे। पूर्वी आज या आंदोलनामध्ये वकील साहेबांनी आंदोलन केले, म्हणजे एकट्या माझ्या स्वतंत्र सैनिकासाठी नाही, हेगडेसाठी नाही आहे, किंवा तानाजी पवार एक माझे सैनिक आहेत त्यांच्यासाठी नाही, सर्वच गावासाठी, ज्याला जमीन आहेत, भूमीन लोक आहेत, त्यांच्यासाठी आंदोलन उभा केलं आहे। आणि मग ज्ञानू बाबा हेगडे हे माझे स्वतंत्र सैनिक, ते आज नाहीत आपल्यामध्ये, ते मयत आहेत। त्यांचे कुटुंब, त्यांच्या सुईत पत्नी, उठून भराव त्यांना उभा करा, त्यांच्या सुईत पत्नी श्रीमती मुक्ताबाई ज्ञानू हेगडे ह्या माझ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी आहे। आणि अशा वयोवृद्ध एका 80 वर्षाच्या कुटुंबाला, एका महिलेला आज शिवीगाळ केली जाते, त्या रानावर देऊ दिलं जात नाही। हे हरामखोर कुठलं व्यक्ती माणसांना आता असले लोक ठेचून म्हणून पर्याय नाही। माझ्याकडे आले होते ते पर्याय काढा म्हणून, आजीच करताय आणि काही लोकांनी मला फोन केले होते, ठीक आहे पर्याय काढू बसू। आणि आज ते लोक जर येत असतील पोलीस स्टेशनला, तहसीलदाराकडे येत असतील आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतील, तर बदल बच्चानो तुम्हाला सोपं वाटणार नाही, हे ध्यान ठेवा। तुम्हाला सोपं, तुम्ही आज ह्या कुटुंबाचा नाही, सर्व देशातील, भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील, देशातील माझ्या सैनिकाच्या कुटुंबावर तुम्ही अन्याय केलाय आणि ह्याला शासन भाजप सरकार पाठिंबा घालणार का, याचा आपण भाजप सरकारने खुलासा केला पाहिजे। आज ॲडव्होकेट सचिन सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होते आणि ह्यांच्याच नेतृत्वाच्या आंदोलनाखाली यांना न्याय मिळायची होणार नाही, मी मला ग्वाही वचन देतो। न्याय 100% मिळणार आहे। 17 तारखेला ह्याच जमिनीमध्ये 38 नंबर गटामधील जमिनीमध्ये मुक्ताबाई ज्ञानू हेगडे आणि त्यांचा चिरंजीव संतोष हेगडे त्या जमिनीमध्ये गेले। 17 तारखेला गेले, भाऊ बसा, 17 तारखेला गेल्यानंतर त्या तुकाराम कोल्हेकरचा चिरंजीव पांडुरंग कोल्हेकर यांनी जातीवाचक शिवगाळ केले, त्याला अंगावर जाऊन मारण्याचा प्रयत्न केलाय आणि इथं आला तरी पुन्हा हातपाय मोडायची धमकी दिली, जीव मारण्याची धमकी दिली। आणि जमीन कोणाची? जमीन ह्या माझ्या सैनिकाची जमीन, त्यामध्ये त्यानं अतिक्रमण केलं। अतिक्रमण किती आहे बघा, 10-15 एकरामध्ये त्यानं अतिक्रमण केले त्या चोरानं।
चोर त्याला म्हणतो चोर. नसेल तर मग गुन्हा तू दाखल कर, आवरूनच गुन्हा दाखल कर, हिंमत असेल तर. तू चिडावलेच मला, तू माझ्या घरी आलताच, पांडू कल्लोकर माझ्या घरी तासभर येऊन बसला होता. माझी गेट हाऊसला मिटिंग होती, माझ्या त्या मिटिंग मध्ये पण तू आला होता. तुला हलक्यात घेऊन नको मला. तो माझा नाद केला तर नांगर फिरवून सोडणार, घराला फिरवून सोडणार नाही, हे ध्यान ठेवतो. कारण तो एका काय केले, एका मागासवर्गीय कुटुंबावर अन्याय केला, ते पण माझ्या सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय केलाय. त्यांना जातीवाचे शिवाय केले. आणि तो दुसरा मुलगा त्याशी 4-5 दिवसानंतर पुन्हा गेले हेगडे कुटुंब, मुक्ताबाई हेगडे आणि आमचे कार्यकर्ते संतोष हेगडे पुन्हा राजवाड्यात गेले. त्यानंतर त्यांचा चिरंजीव काय नाव आहे त्याचं, सुयश कोंडलकर यांनी सुद्धा पुन्हा जातीवाची शिवाय केली आणि त्यांना इथं आला तर जीव मारण्याची धमकी दिल्या कुटुंबाला. मग मला सांगा, आपण काय केलं पाहिजे साहेबराव? आपली भूमिका असली पाहिजे, आपली भूमिका असली पाहिजे. अशासाठी शिवायराव काय केलं पाहिजे आपण? अरे त्यांची जमीन त्याला मागतोय, तुझी मागत नाही, तू तर देतो लायकीच नाही रे, तुझं काय देतोय? तू तुझी लायकी नाही, तू तुझं काय देणार आहेस? जे जे आहे त्याला दिले शासनाने, राज्य सरकारने दिले, केंद्र सरकारने दिले, ती तू हडपलेच. हे 100% मिळणार आहे. ऐकून या. आपल्याला आता एक जर आपल्याला ही लढा तेवढं करावं लागेल. ही बगल बच्चे चोर काय कुर्टी नेत्यामुळे त्यांच्या पाठीमागे आहेत, नालायक नेत्यामुळे त्यांच्या पाठीमागे, मी स्पष्ट म्हणतो. त्यांना वाटत असेल आम्ही ही जिंकून तुमच्या बापाच्या बाला लढा जिंकणार नाही. आम्ही फुले शाहू आंबेडकरच्या विचाराच्या चळवळीचे माणसं आहेत आणि फुले शाहू आंबेडकरच्या विचाराच्या चळवळीचा व्यक्ती आज आटपाडी तालुक्यामध्ये आंदोलन करतोय. सचिन सातपुते साहेब त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत आणि हा आंदोलन लढा आम्ही यशस्वी करणार आहे. आम्ही थांबणार नाही, हे आंदोलन थांबणार नाही. त्या तुकाराम कोल्हटच्या कुटुंबावर दाखल होईलच, त्यात शंकाच काय घ्यायची नाही. त्याच्यावर 18 गुन्हा दाखल होणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, आजच होणार, उद्या नाही, आजच होणार. मी तुम्हाला आज सांगतो, आजच गुन्हा दाखल करायला होणार आहे त्याला. त्याशिवाय पोलीस स्टेशन मध्ये हलणार नाही. आहे का सारे तयारी? जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शिवाजीराव खरबोडे बोलू का, त्याशिवाय पोलीस स्टेशन मध्ये आम्ही हलणार नाही. तयारी? तोपर्यंत आपण पोलीस स्टेशन मध्ये हलायचं नाही, ध्यान ठेवा. आणि गुन्हा दाखल करायचा आहे, ती भाजलेली बोकडायची ना, त्याचा अंड काढायचा आहे, आता सोडायचं नाही. कुणावर पण अन्याय अत्याचार करतील काय यांचं चाललंय, म्हणजे आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. आणि हा लढा या हेगडेला न्याय मिळाला म्हणजे संपला नाही, या पलवानीकडं हेगडेला न्याय मिळाला म्हणजे विषय संपला नाही. तिथं आमचे देवापूरचे त्यांचा पण फिरवा कॅमेरा, ते पण तानाजी पवार म्हणून आहेत, ते मराठा समाज आहेत, त्यांच्यावर पण अन्याय केलाय, त्यांना पण तिथे येऊ देत नाहीत. यासाठी आपल्याला लढा हा तेवढा करावा लागेल. नसेल तर वेळ पडली तर आपल्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यांच्या कार्यालयासमोर माझे सैनिकाला आत्मदान करायची वेळ येऊ द्या, काय फरक पडत नाही. पण हे सरकार किती गंभीर खात्रीचं आहे, कुणाला पोचतंय एकदा कळू द्या. आम्ही तुमच्याबरोबर आहेत, ऍडव्होकेट सचिन सातपुते तुमच्याबरोबर आहेत, आमचे शिवाजी खरेबोडे आहेत, आमचे साहेबराव आहेत, आपण सर्वच आहेत. करणे साहेब, आपण सर्वांनी आपण लढा यशस्वी करायचा आहे आणि आपण ताकदीने यामध्ये भाग घ्यायचा आहे. आणि एक दुसरा मुद्दा, खोट्या केसेस करतात. महावीर चव्हाण म्हणून आहे, तेव्हा खोटी तक्रार दिली, वर्ष आपली परवा या संघ चर्चा झाली. खोट्या तक्रारी करायच्या, भांडणच नाही, तक्रारी करायच्या. अरे काय प्रकार आहे? आणि ह्याला पाठीची कोण घालते? भाजपवाली काय नेते मंडळी, नालायक मंडळी घालते, पाठी घालते. त्यांना धडा शिकवायचा आहे. आम्ही चंद करतो, ते भाजप बंद करायला चंद करते. सोडणार नाही तुम्हाला. तुम्ही आम्हाला हलक्यात घेताय काय? अरे तुम्ही तुमच्या लायक आहे काय बघा. आम्ही किती खरं बोलतोय, किती लबाड बोलतोय बघा. आंदोलन खरं आहे का खोटं आहे हे पण बघा, तपसून बघा. हे आंदोलन खरं आहे का खोटं आहे बघा. आणि बगल बचे चोर नका, तुम्ही जर अशी जर मदत जर करत असाल तर तुमचं राजकारण संपल, हे ध्यान ठेवा. हे पण तुम्हाला इशारा देतोय. असे बगल बच्च्यांना, चोरट्यांना जे मदत करील त्याचं राजकारण संपेल, ध्यान ठेवा. आमची भूमिका स्पष्ट आहे आणि स्पष्ट बोलणारी माणसं आहे. इथं भाजपवर बोललो तर गुन्हे दाखल होतोय. अरे माझ्यावर लय केसेस झाले आतापर्यंत, एवढ्या केसेस झालेत. बरोबर आटपाडी तालुक्यात केसेस असतात. आजही माझ्या 8-9 केसेस माझ्या आंदोलन केसेस आहेत. आज पण माझ्या कोर्टामध्ये आंदोलन केसेस आहेत, पण केसेसला घाबरत नाही. ही जातीवादी भाजप सरकार आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभा राहतो, तिथं केस केली जात नाही.
आयले होळकरचा पुतळा उभा राहतो तिथं केस केली जात नाही, पण अण्णाभाऊसाठी पुतळा उभा राहिला तिथं केस केली जाते. पहिलवान जातीवाद सरकार आहे का नाही? मग छत्र शिवाजी महाराजांचा पुतळा बसलाच पाहिजे, आम्हाला आनंद आहे, आम्हाला स्वाभिमान आहे. पण अण्णाभाऊसाठी पुतळा बसला का तिथं काय बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसला का गुन्हा दाखल होतो? हे भाजपचं जातीवादी सरकार आहे. त्यामुळं अशा सरकारनं पाठबळ देते वाईट प्रवृत्ती लोकांना, त्यांना गाडण्यासाठी आंदोलन आहे. अशा वाईट प्रवृत्तीला गाडण्यासाठी आंदोलन आहे. आणि हे आंदोलन हातात घेतले सातपुते साहेबांनी, वकील साहेबांनी घेतले. त्या वकील साहेबांचे आम्ही 100% पाठीचे आहोत. आम्ही कुठेही मागं पडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो साहेब. आणि तुम्हाला कोणतरी बगल बच्चा काय बोलला तर त्याला तुम्ही आता डरवू नका, कारण तुम्ही बहुजनाचा लढा उभा केलाय, तुम्ही एका स्वतंत्र सैनिकाचा लढा उभा केलाय. हे फार मोठे तुम्ही समाजाला ताकद देण्याचं काम केलंय, म्हणून तुमचा इथं आम्ही सन्मान केलाय, तुमचा आदर केलाय. आदराने तुम्हाला ढिळा फेटाई मानलाय. कारण का तुम्ही आम्हाला एक वैचारिक पद्धतीने पुढाला. आम्हीच खरं पुढायला पाहिजे यामध्ये, पण आमच्या आधीमान तुम्ही पुढाला, त्यामुळे तुमचं सातपुते साहेबाला मी धन्यवाद देतो. कुठल्याही शब्दात धन्यवाद दिलं तर ते अपुरेच पडतील असं मला वाटतंय. अतिशय फार तुम्ही लढा चांगला दिलाय. आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि लढा यशस्वी करण्यासाठी तुम्ही पुढे राहा एवढेच बोलतो. आणि पुढं चंद्रकांत पाटलाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होईल. कलेक्टर ऑफिस आणि चंद्रकांत पाटलाचं कार्यालय जवळच आहे, लांब नाही. आणि आंदोलन म्हणजे काय त्या ठिकाणी हे माझे सैनिक कार्यकर्ते, या संतोष माझे सैनिक कार्यकर्ते हे तिथं आत्मधन करतील. आत्मधन एक कुटुंब माझे सैनिकच करणार नाहीत, आम्ही पण करणार आहोत. एकदा होऊन जाऊ द्या, कोणा यात माहिती दूध ते दुधाने पाणी ते पाणी होऊ द्या. आपल्याला भूमी घ्यायची आहे आणि भूमी घेऊन जायचं आहे. आणि आता आपण सर्वांनी इथं जेवणाचं आपण काय करायचं बरं का? आपलं उपोषण नाही, उपोषण मी अरुण वाघमारे कधी उपोषण करत नाही आणि सातपुते साहेब पण उपोषण करत नाही. आपण पिठलं भाकरीचं खायचं आहे, इथं उपाय जायचं आहे. इथं आंदोलन आमचं खाऊन पिऊन असतं काय मस्त पार्टी काय असते असं असतं. कोणी नाराज व्हायची काय गरज नाही. आंदोलन म्हणजे आंदोलन काय आपलं उपाय मारायचं करायचं असलं नाही करायचं. बोला आपण इथं उपास आपले वाढणे आणि आपण इथं उपास राहायचं का? कधी उपाय राहिले आपण खरे मोठं आपण बघतोय आपले आंदोलन जेवण खाणं करून असते. या आंदोलनामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या की आज एक दिलीप द्या बापू द्या आता तुम्ही आंदोलनामधले आज एक दिलीप या नाही उभाच राहायचं आहे, बसा नाही खाली. आणि बघा ते मरायचं आहे म्हणजे उभा राहायला अडचण काय? अशा भूमिका आपल्याला घेऊन जायचं आहे पुढे. पहिलवान याच्या नाही भूमिका, आपला भूमिका पुढे घेऊन जायचं आहे. आज मला सांगा त्या चव्हाण कुटुंबावर अन्याय होतोय, त्या पवार कुटुंबावर अन्याय होतोय, आणि दुसरा मुद्दा त्या हेगडे कुटुंबावर अन्याय होतोय. आणि धनदांडगे ज्याला जिमणे आहेत, तुकाराम कोंडलेकरला जिमणे आहेत, त्याने जाहीर करावं मला त्या ठिकाणी जमीन नाही म्हणून, मी भूमी नाही म्हणून जाहीर करावं आणि मग जमीन घ्यावी. पण अशी पांडव कोल्हेकर त्याला जमीन आहे आणि मागासवर्गीय अन्याय करतोय, त्याला दमदाटी करतोय, त्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही आपली भूमिका असणार आहे. राजेश आपण ताकदीनं साहेबराव आता उतरायचं आहे. तुम्ही चला पुढे, मी आलो, आम्ही येतो पुढे, तुम्ही मागणी या, असलं नाही आता करायचं. ज्याला ऐकून या लढ्यामध्ये आज हा लढा जे आपला आहे ते आपला लढ्याचा आटपाडी पुरता नाही ठेवायचा. वकील साहेब हा उद्या आपला लढा जिल्ह्यात जाणार आहे. सांगली जिल्ह्याचं जर व्याप्ती वाढणार आहे आणि जिल्ह्याची व्याप्ती वाढून हा राज्याची सुद्धा व्याप्ती वाढणार आहे. ध्यान ठेवाय आता हा लढा भार करायला नाही. म्हणून मी सर्वांना विनंती करतोय, ह्या माझ्या सरकारला विनंती करतोय, माझ्या सैनिकाचा तुम्ही बळी घेऊ नका, माझ्या सैनिकाचा बळी घेऊ नका. आणि हे बळी घालणारी तुम्हीच आता दिसेल, नाहीतर अशा लोकांना प्रवृत्त करून ह्या कुटुंबावर अन्याय करायला लावू नका. म्हणून ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही त्या टग्यांना तुम्ही जवळ घेतलंय, त्या टग्यांना बाजूला सारा. शासनाला माझी विनंती आहे, ही चौकशी करा. तहसीलदारला सांगतोय, पीआयला सांगतोय, ही चौकशी करा. कलेक्टरला सांगतोय, एसपीला सांगतोय, आपण चौकशी करा. तुम्ही अधिकारी आहात, पुढेला सांगून काय उपयोग नाही, पुढेला सांगून काही उपयोग नाही. पुढेला सांगत पण नाही बऱ्यापैकी, मी तर सांगतच नाही. पुढेला सांगायची माझी इच्छाच नाही. पण तुम्ही अधिकारी आहात, अडचणीत तुम्ही असाल, अडचणीमध्ये तुम्ही येताल. जलसंपदा मंत्री तुम्ही ही अडचण येणार नाही ती सांगायला आदेश देईल, पण ते जलसंपदा मंत्रीचे अधिकारी आहेत, अडचणीत तुम्ही येताल. पाटबंधारे खात्याचे अधिकारी अडचणी येताल. मी तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही जर न्यायाच्यावर जर कारवाई केली तर तुम्हाला सुद्धा यामध्ये त्यांना चुकवून मदत करता असं नाही तर जाणून बुजून मदत करता. म्हणून पाटबंधारे अधिकाऱ्याला सुद्धा स्वावलंबी करावा असं माझी मत आहे. ज्या जिमणी
माझ्या सैनिकांना दिले त्यांना जे मी मापून दिल्या पाहिजे 5-5 एकर. तुम्ही एका आता 130 एकर जेवण कुठं मापू म्हणायचं नाही, तुम्ही ते जेवण मापून द्यायचे आहे. आणले का जेवण? आणलंय का? आणलंय का जेवण? आणा इकडे, आणा घेऊन ये. काढतो नाही चारा एक घ्या. तर अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. आपण हे लढा विके आपण लढा उभा करायचा, आता थांबायचं नाही. आता लय ताकद उतरायचं आहे आणि सर्वांनी मिळून महिला वर्ग पण आलेत, त्या महिलांचं पण स्वागत करतोय. तो आमचा आहे सर्व्हिस आहे ती, त्या सर्वांचं स्वागत करतो. तानाजी आहे अरे कुठे गेली पोरं, त्या सर्वांचं स्वागत करतोय आणि लढा पूर्णपणे ताकदीने आम्ही लढणार आहोत. लढू अशी सर्वांच्या वतीनं खात्री देतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.